नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. असं म्हणतात की हे युग विज्ञान तंत्रज्ञानाचं आहे, त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये डिजिटायझेशन झालेलं आहे आणि हे डिजिटायझेशन म्हणजे खरं तर एक मोठी क्रांतीच आहे आणि पत्रकारिता क्षेत्र हे देखील याला अपवाद राहिलेलं नाहीये. आपण पाहतो की पत्रकारितेच्या क्षेत्रातही वेगवेगळी माध्यमं आज आपल्याला उपलब्ध आहेत की ज्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि फार मोठा प्रेक्षक वर्ग, फार मोठा वाचक वर्ग या माध्यमांसाठी आज उपलब्ध आहे आणि फार मोठा वर्ग याचा उपयोग करून घेतोय. आता ही जी डिजिटल पत्रकारिता आहे त्याचे काही सकारात्मक परिणाम आहेत, काही नकारात्मक परिणाम देखील आहेत. तर ह्या सगळ्यावर उहापोह आज आपण आपल्या कार्यक्रमात करणार आहोत आणि ह्या सगळ्यासाठीच कोल्हापूर इथं डिजिटल पत्रकारिता संघटना यांचं एक दुसरं अधिवेशन झालेलं आहे. या अधिवेशनाबद्दलही आपण बोलणार आहोत आणि ह्या पत्रकारितेच्या वेगवेगळ्या पैलूंवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आजचा विषय काय आहे तो आपण पाहून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत डिजिटल माध्यम आणि राज्यस्तरीय अधिवेशन 2024. हे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापूर इथं नुकतंच संपन्न झालं. या अधिवेशनाचे विषय काय होते, चर्चा काय होती, त्यातून काय संपन्न झालं याविषयी देखील आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत, याविषयी उहापोह करणार आहोत. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे तज्ञ मंडळी आलेली आहेत. त्यांचं स्वागत करूया. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार राजा माने सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत करते आपलं. तसंच आपल्याबरोबर आहेत पत्रकार सागर चव्हाण. नमस्कार. कार्यक्रमात आपल्या दोघांचंही स्वागत करते आणि दोघांचीही थोडक्यात ओळख करून देते. राजा माने सर 36 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, एकमत अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संपादकीय काम केलेलं आहे. सध्या ते फ्री प्रेस जर्नल आणि दैनिक नवशक्तीचे ग्रुप पॉलिटिकल एडिटर म्हणजे समूह राजकीय संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 8 पुस्तकं लिहिलेली आहेत. लेक माझी लाडकी हे पुस्तक त्यांचं विशेष गाजलेलं आहे. तसंच महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा हे देखील त्यांचं पुस्तक विशेष गाजलंय. ज्यांनी आभाळ कवेत घेतलं हे त्यांचं पुस्तक 1.5-2 वर्षापूर्वीच प्रकाशित झालेलं आहे आणि देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांवर हे पुस्तक आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्रातले जे डिजिटल पत्रकार आहेत त्यांना संघटित करून, त्यांना एकत्र आणून डिजिटल पत्रकारिता संघटना सुरू करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलंय. आज ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. तसंच आज आपल्याबरोबर आहेत सागर चव्हाणजी, जे डिजिटल पत्रकार संघटनेचे कोकण विभाग प्रमुख आहेत आणि तळ कोकणातलं पहिलं वेब पोर्टल त्यांनी 2014ला सुरू केलं होतं, लाईव्ह सिंधुदुर्ग या नावाने, आणि आज त्याचंच रूपांतरण कोकण साद लाईव्ह असं झालेलं आहे. तसंच सध्या ते प्रुडंट मीडिया मुंबई इथं कार्यरत आहेत आणि हे दोघेही पत्रकार डिजिटल मीडिया ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमधून ते कार्यरत आहेत. तर मुळातच एकूणच पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारिता याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा दोघांचंही स्वागत करते. आपण सर आज डिजिटल पत्रकारितेविषयी बोलणार आहोत, पण माने सर तुम्हाला असं विचारायचं की डिजिटल पत्रकारिता आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? कारण हल्ली इतकी माध्यमं आहेत की कुठल्या गोष्टी त्यामध्ये येतात, काय सांगाल? डिजिटल पत्रकारिता हा एवढा व्यापक विषय झालाय मॅडम आज की
म्हणजे पूर्वी पत्रकार व्हायचं म्हटलं तरी अनेकांना या क्षेत्रात यावं की यायचं तर कसं यावं एक प्रकारचं भीती म्हणण्यापेक्षा थोडं संकोच असायचा. परंतु आज डिजिटल पत्रकारिता इतकी सहज आणि सोपी झाली आहे. तुमच्या हातात मोबाईल आला आणि तुम्ही एखादी घटना किंवा एखादी लक्षवेधी गोष्ट तुमच्या कॅमेऱ्यात टिपून तुम्ही व्हायरल केली की तुम्ही पत्रकार झाला. अशा प्रकारचं वातावरण आज डिजिटल पत्रकारिता या क्षेत्रात निर्माण झालेलं आहे. आणि खरं तर प्रत्येक क्षेत्र डिजिटल बनत असताना डिजिटल पत्रकारिता हे जबाबदारीचं क्षेत्र आहे. हे आणि या क्षेत्राची व्यापकता एवढी आहे की मुद्रित माध्यमं असोत किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं असोत किंवा जगातील कुठलंही ज्याला आपण बातमीशी निगडीत माहिती देण्याशी निगडीत माध्यम असेल ते प्रत्येक माध्यम हे आज डिजिटल बनतंय. खरं. त्यामुळं त्याची व्याप्ती मॅडम आपण समजतो तेवढी मर्यादित नाही. ती खूपच त्याचा कॅनव्हास मोठा होतोय आणि मोठा होत राहणार. खरंय सर, तुम्ही म्हणालात की त्याचा कॅनव्हास आहे तो खूप मोठा आताही आहे आणि पुढे आणखी होत राहणार. खरं तर ह्या गोष्टीला फार काळ लोटलेला नाहीये, पण कमी काळात खूप मोठं असं व्यापकता या माध्यमांनी मिळवलेली आहे. सागर सर, आपण बघतो की डिजिटल पत्रकारिता जसं सरांनी सांगितलं की ज्याच्या हातात मोबाईल येतो तर तो काही म्हणजे माहिती इंटरनेटवर जाहीर करतो वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून आणि पत्रकार बनतो. तर कुठेतरी चुकीची माहिती देखील या माध्यमातून जात असते किंवा एकांगी माहिती देखील जात असते. तर मग हे दुधारी शस्त्र आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच मॅडम, म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही विचारत असाल तर नेमकं हे शस्त्र तर आहेच, पण मुळात आमची जी संघटना जी उभी झाली ती यामुळेच उभी झाली. कारण समाजामध्ये आता ज्या पद्धतीने डिजिटल मीडिया फोफावत आहे आणि त्याचं महत्त्व पण तेवढंच वाढत आहे आणि तेवढंच ते एक हत्यार म्हणून पण त्याचा वापर होत आहे आणि त्यावर कुठेतरी निर्बंध लागता येतील किंवा त्यावर कुठेतरी निर्बंध आणणं फार गरजेचं आहे. आणि या अनुषंगानेच खरं तर आम्ही ही संघटना स्थापन केली सरांच्या माध्यमातून. सरांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि खरं तर आमची सुरुवातीपासून मागणी आहे, म्हणजे मुळातच ही संघटना जेव्हा आमची स्थापन झाली तेव्हापासून सरांची मागणी आहे की मुळात डिजिटल म्हणजे जसं सर म्हणाले की आज प्रत्येक क्षेत्र हे डिजिटल होत चाललेलं आहे आणि अशावेळी पत्रकार हे क्षेत्र जे आहे ते अतिशय जबाबदारीचं हे आपलं क्षेत्र आहे आणि अशामध्ये एक आपल्या जबाबदाऱ्या नेमका काय आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. कारण सर जसं म्हणाले तसं की प्रत्येकाच्या आता मोबाईल हातात आला की तो पत्रकार झालाय काय, त्यामुळे हे फार तशी भयावह परिस्थिती आहे आणि भविष्यात याचे कुठेतरी विपरीत परिणाम जे आता जाणवू लागलेले आहेत त्याच्यावर कुठेतरी बंधने यावीत म्हणून भारत सरकारने किंवा आता सगळ्यात म्हणजे आपण महत्वाचं जी 2 अधिवेशनं घेतले त्यामध्ये पण आम्ही तेच मागणी केली की एक डिजिटल धोरण जाहीर करा, पत्रकारितेचं एक डिजिटल धोरण निश्चित करा. कारण जोपर्यंत धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत मुळातच याचं जे हत्यार म्हणून जे वापर आहे तो होऊ शकतो, त्याचे साईड इफेक्ट भरपूर होऊ शकतात. म्हणजे त्यामुळे त्यावर कुठेतरी निर्बंध यावेत आणि त्यामुळे जर निश्चितच पाहिलं असेल जसं सरांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की ज्याच्या हातात मोबाईल आलाय तो पत्रकार म्हणून आज वावरतो आहे, तर ह्यावर कुठेतरी निर्बंध येणं फार गरजेचं आहे आणि निश्चितच त्याचा तो वापर होताना दिसतोय आणि त्यामुळे नक्कीच या दृष्टीने आम्ही काम करतो आहोत आणि याचं कुठेतरी भान प्रत्येकाला असायला पाहिजे. कारण हे क्षेत्र असं आहे की याकडे फार जणांचं आकर्षण आहे, अनेक तरुण येत आहेत त्यामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी हे क्षेत्र याचं हत्यार म्हणून न वापर होता तर एक समाज माध्यम आहे आणि याचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने डिजिटल मीडियाचा आम्ही प्रसार करतोय या अधिवेशनाच्या माध्यमातून. ते अधिवेशन पण आम्ही त्यासाठीच घेतलं होतं. बरोबर आहे, त्या दोन्ही अधिवेशनांबद्दल आपण बोलणार आहोत. पण सर माने सर, तुम्हाला असं विचारायचं की देशातली पहिली ही संघटना आहे डिजिटल मीडिया पत्रकार संघटना जी तुमच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. तुम्ही सगळ्या डिजिटल पत्रकारांना एकत्र आणण्याचं एक खूप महत्त्वाचं काम केलंय. तर ही अशा पद्धतीची संघटना सुरू करावी ह्या मागे तुमचा काय हेतू होता? एक तर आता
सागर चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की हे काहीतरी पुढच्या काळात संकट निर्माण करणारं माध्यम देखील ते ठरू शकतं. अशा प्रकारचं डिजिटल माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर समाजाचा बनला तर महाराष्ट्राच्या पत्रकारितेला खूप मोठी परंपरा आहे. आणि डिजिटल पत्रकारितेमुळं मुळात महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या परंपरेलाच कुठं छेद जातो काय अशा प्रकारची भीती पत्रकारितेत काम करणाऱ्या अनेकांना वाटत होती. बरोबर. आणि खरं तर कोविडच्या काळात ज्यावेळी मुद्रित माध्यमं ही लोकांपर्यंत पोहोचणं अशक्य बनलेलं होतं, त्या काळात जगाला, देशाला आणि अगदी तुम्हा आम्हाला डिजिटल माध्यमांचं महत्त्व पटलं. त्याचं कारण असं की लोकांपर्यंत माहिती जर पोहोचवायची असेल, लोकांपर्यंत पोहोचायचं जर असेल तर मुख्यमंत्र्यांपासून अगदी गावच्या ग्रामसेवकापर्यंत त्याला फेसबुक लाईव्ह किंवा डिजिटल माध्यमांचा आधार घेऊन कोविडच्या काळात लोकांपर्यंत पोहोचावं लागलं. आणि त्या काळात नेमकं मी देखील, आपण सर्वजणच गावाकडं त्या काळात धावत होतो. कोविडच्या काळात मी देखील माझ्या बार्शी या गावी गेलेलो असताना त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की हे क्षेत्र हे इतक्या गतीनं वाढतंय. अगदी 2000 लोकवस्तीच्या गावात देखील फेसबुक लाईव्ह करणारा, एखादी बातमी कव्हर करणारा पत्रकार मोबाईल घेऊन तन्मयतेनं, निष्ठेनं पळतोय. परंतु हे क्षेत्र जर या गतीनं वाढणार असेल तर या क्षेत्राला चेहरा देणं, सामाजिक मूल्य म्हणून पत्रकारितेचं डिजिटलच्या बाबतीत कशा पद्धतीनं आपण त्याला आकार दिला पाहिजे याविषयीची चर्चा राज्यातल्या काही ज्येष्ठ संपादकांशी मी केली. आणि त्यात अगदी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरेंपासून अनेक पत्रकारांशी, संपादकांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की या क्षेत्राला जो विस्कळीतपणा आहे त्याला आपण संघटित स्वरूप दिलं पाहिजे. आणि ते देण्याचं काम सर्वांच्या मदतीनं, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढाकार घेऊन करावं. आणि त्यातून हे संघटन उभारण्याची सुरुवात झाली. याचं मुख्य कारण असं की कायद्याच्या दृष्टीनं डिजिटल पत्रकार आज त्याला मान्यता आहे का, तर बिलकुल नाही. पत्रकार कुणाला म्हणायचं डिजिटल मधल्या, किंवा तो ज्या माध्यमातून पत्रकारिता करतोय, जसं एखादं साप्ताहिक असेल, एखादं दैनिक असेल किंवा इलेक्ट्रॉनिक चॅनल असेल, त्याला काहीतरी ऑथेंटिकेशन असतं, कुठंतरी नोंद असते. तसं डिजिटलच्या बाबतीत घडत नाही, आजही घडत नाही. की हातात तुमच्या कुठलं तरी समाज माध्यम आलं की तुम्ही पत्रकार झाला, इतकं सोपं काम हे आहे का, याच्यावर आम्ही विचार केला. आणि शासन दरबारी एक तर याला कायद्याच्या चौकटीत बसवा, याची आचारसंहिता ठरवा, नियम करा. आणि हे नियम करत असताना त्या पत्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा द्या, त्या पत्रकाराला संरक्षण द्या. आणि महाराष्ट्राच्या पत्रकारितेची जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसं क्षेत्र म्हणून डिजिटल पत्रकारिता क्षेत्र विकसित करण्याची जबाबदारी जशी सर्वांची आहे तशीच संघटना म्हणून आमची आहे. या भावनेतून आम्ही हे संघटनात्मक काम राज्यात उभं केलेलं आहे. नक्कीच सर, तुम्ही म्हणालात तसं महाराष्ट्राला एक फार मोठी पत्रकारितेची आणि प्रगल्भ अशी परंपरा आहे. बाळशास्त्री जांभेकरांसारखे अनेक आपल्याकडे खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत. तर ही परंपरा कुठेतरी खंडित होऊ नये आणि त्याला योग्य स्वरूप मिळावं अशा हेतूने तुम्ही ही संघटना सुरू केली. चव्हाण सर, तुम्ही काय सांगाल की संघटना सुरू झाली, त्याचा विस्तार कशा पद्धतीने झाला? नक्कीच, म्हणजे सरांनी जसं सांगितलं की कोविडच्या कालावधीमध्ये ह्या संघटनेला खऱ्या अर्थाने मुहूर्त स्वरूप आलं.
आणि जेव्हा ते अनेक पत्रकारांशी बोलत होते, ज्येष्ठ पत्रकारांशी या संदर्भात बोलत होते, त्यावेळी तसंच त्यांनी काही तरुण पत्रकारांशी ते संवाद साधत होते. कारण डिजिटलमध्ये बरेचसे तरुण पत्रकार हे आहेत. त्यावेळी तसाच संवाद त्यांनी माझ्याशी केला आणि अगदी खरं तर आम्हाला त्यावेळी डिजिटल संघटनाचा विस्तार हे आमच्यासमोर ध्येय अजिबात नव्हतं. विस्तार आमच्यासमोर ध्येय एकच होतं की डिजिटल पत्रकारितेमध्ये जे काही तरुण आता आलेले आहेत ते अगदी विस्कटीत होते. त्यांना एकत्र करणं हे फार गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने मग काम सुरू झालं. खरं तर सरांनी त्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतला आणि ते गरजेचं होतं त्यावेळी. आणि आजच्या घडीला मॅडम सांगायला आम्हाला आनंद होतोय की ही अशी एकमेव संघटना आहे जी देशातील पहिली संघटना आहे डिजिटल मीडिया. आणि अगदी याचा विस्तार जर म्हणायचा असेल तर अगदी चांदा ते बांधा असा विस्तार झालेला आहे. आज खऱ्या अर्थाने अवघ्या 2 वर्षामध्ये 5,500हून अधिक सदस्य या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एकूणच जसं जो तुम्ही महत्त्वाचा प्रश्न मगाशी विचारलात की खरं तर ही सर्व मंडळी जी ह्या क्षेत्रामध्ये आलेली होती डिजिटल मीडियावरती फार मोठी तरुण होती आणि त्यांना कुठेतरी असं एक निश्चित त्यांच्यासमोर ही पत्रकारिता नेमकी कशी असेल, कशा पद्धतीने ते करावी याबाबत अजिबात कुठे मार्गदर्शन नव्हतं. फक्त मोबाईल हातात आला की मी पत्रकार आहे का, हा जो त्यांच्यासमोर म्हणजे मी पत्रकार आहे एवढंच त्यांच्यासमोरची फ्रेम होती. तर ती फ्रेम तेवढी नव्हती, तर ती त्याला फार मोठा विस्तार आहे हे दाखवण्याचा ह्या संघटनेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न होता. त्यामुळे सरांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन ज्या ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत तर त्यांच्या आम्ही अनेक कार्यशाळा त्याने प्रत्येक जिल्हा स्तरावर आम्ही घेतल्या. प्रत्येक जिल्हा स्तरावर जे काही डिजिटल क्षेत्रामध्ये वेब पोर्टलच्या माध्यमातून त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून जे काम करतायत अशा सर्व तरुण पत्रकारांना आम्ही एकत्र केलं आणि त्यानंतर त्यांची विशेषतः आपण कार्यशाळा घेतली आणि कार्यशाळा घेऊन त्यांना डिजिटल पत्रकारिता यापुढे कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे याबाबतचं योग्य मार्गदर्शन या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी केलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितच या संघटनेचा विस्तार हा अगदी अवघ्या 2 वर्षामध्ये अगदी चांदा ते बांधा असा झालेला आहे. 5,000हून अधिक सभासद या संघटनेशी जोडले गेलेले आहे आणि निश्चितच भविष्यात आमचे अनेक अशा उपक्रम आहेत जेणेकरून कुठेतरी एक निश्चित धोरण निश्चित होऊन या पत्रकारांसाठी आम्हाला काम करता येतील. नक्कीच. म्हणजे आज खूप मोठ्या संख्येने तरुण पत्रकार ह्याच्यामध्ये डिजिटल मीडियामध्ये आहेत आणि ह्या तरुणाईच्या ऊर्जेला कुठेतरी एक सकारात्मक वळण देण्याचं काम ही संघटना करते. त्यासाठी ज्या कार्यशाळा असतील त्या घेतल्या जात आहेत. ह्या संघटनेची जी 2 अधिवेशनं झाली त्या अधिवेशनांबद्दल आपण बोलणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि बदललेल्या काळाच्या ओघामध्ये ही पत्रकारितेचं स्वरूप देखील बदललेलं आहे, पण त्यातली मूल्य मात्र तशीच राहावीत यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम सुरू आहे. डिजिटल पत्रकारिता संघटना. आणि आज ह्याविषयी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार राजा माने सर आणि तरुणाईचं प्रतीक असलेले सागर चव्हाण सर. नमस्कार दोघांचे पुन्हा ब्रेक नंतर. सर, तुम्ही काय सांगाल की 2 अधिवेशनं झाली संघटनेची, तर मुळात अधिवेशन घ्यावं म्हणजे संघटना तुम्ही सुरू का केली ह्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण त्यांचं अधिवेशनही घ्यावं यामागे काय हेतू होता? एक तर सागरनं आता बोलताना सांगितलं की याच्यामध्ये तरुण खूप आकर्षित झालेले आहेत डिजिटल पत्रकारितेकडे. तर मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की जे राज्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत, निवृत्त संपादक आहेत, ते त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव आणि त्या अनुभवाचा उपयोग डिजिटल माध्यमांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. या भावनेतून आम्ही संघटना बांधणी करतानाच किंवा विदर्भातून विनोद देशमुखांसारखा ज्येष्ठ पत्रकार संपादक, उत्तर महाराष्ट्रातून ताराचंद मस्के, किशोर मरकड आणि नव्या पिढीतले सुभाष शिंदे यांच्यासारखे पत्रकार, इकडून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून अगदी श्यामल खैरनार,
सुहास पाटील, आमच्या संघटनेचे सध्याचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, साताऱ्याचे कोरेगावचे संजय कदम, सध्या तिथं अध्यक्ष असलेले बोतालजी, ही असं प्रत्येक विभागातून ज्येष्ठ आणि तरुण असं कॉम्बिनेशन करून आम्ही ही संघटनात्मक बांधणी केली. मराठवाड्यातून अगदी संजय जेवरीकर असतील, दीपरत्न निलंगेकर असतील किंवा डॉक्टर रेखा शेळके असतील, हे की ज्यांचं त्या भागामध्ये नाव आहे, ज्यांचं फक्त नावच नाही तर त्यांचं प्रत्यक्ष काम देखील आहे, अशी मंडळी सगळी एकत्र करून ही संघटनात्मक बांधणी केली. आणि ही बांधणी करत असताना याला एक व्यापक स्वरूप यावं या उद्देशानं आम्ही पहिलं अधिवेशन महाबळेश्वरला भिलार, जे पुस्तकांचं गाव म्हणून जगात नावारूपास आलेलं आहे, त्या गावात याच्यासाठी घेतलं की त्या मुळात त्या गावालाच अधिष्ठान आहे, वाचनाचं अधिष्ठान आहे. आणि त्या भूमिकेतून भिलारला आम्ही ते अधिवेशन घेतलं. तिथले आमचे सचिन भिलारे हे त्या अधिवेशनाचे खरं तर यजमान होते म्हणायला हरकत नाही. सचिन भिलारे असतील किंवा त्या सातारा जिल्ह्यातली आमची संपूर्ण टीम त्या अधिवेशनात हे यशस्वी करण्यासाठी सहभागी झाली होती. त्या अधिवेशनाचा मुख्य उद्देश हा होता की जे तरुण पत्रकार डिजिटल माध्यमाकडे आकर्षित झालेत त्यांना हे समजलं पाहिजे की सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वतःची आचारसंहिता पत्रकार म्हणून काय असली पाहिजे. एक. दुसरं, सरकारनं ती आचारसंहिता कायद्याच्या चौकटीत बसवताना डिजिटल पत्रकारांचा सन्मान प्रतिष्ठा जतन करण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, तांत्रिकदृष्ट्या डिजिटल पत्रकारिता कितीही गतीनं पुढे चाललेली असली तरी या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचं अर्थकारण कुठल्या दिशेनं चाललंय. शेवटी उदरनिर्वाहाचं साधन आणि त्यातलं स्थैर्य हे त्या क्षेत्राची प्रतिष्ठा आणि भवितव्य ठरवत असतं. या भूमिकेतून या क्षेत्राचं अर्थकारण आज कसं चाललंय आणि भविष्यात कसं चालणार आहे याविषयीची चर्चा घडवून आणणं. आणि त्याच्यासाठी आम्ही मग खरं तर त्या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांचं गाव भिलार जवळ असल्यामुळं त्यांच्या सोयीसाठी म्हणून आम्ही भिलारला त्यांच्या हस्ते उद्घाटन प्रत्यक्ष होणार होतं, परंतु ते व्हर्च्युअली झालं. त्यांनी त्या अधिवेशनात आम्हाला जी आश्वासनं दिली व्हर्च्युअल भाषणाद्वारे ती त्यांनी जवळजवळ पूर्ण केलीत असं देखील मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्या अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, परत खासदार स्थानिक खासदार श्रीनिवास पाटील, तिथले पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी ही मंडळी सहभागी झाली होती. यांनी चर्चा केली, पत्रकारांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि त्याला दिशा देण्याचं काम केलं. त्या अधिवेशनावरून आमच्या लक्षात हे आलं की गाव पातळीवरचा डिजिटल माध्यमात काम करणारा पत्रकार जर आपल्याला संघटित करायचं असेल तर दरवर्षी एक शिस्तबद्ध असं अधिवेशन आपण घेतलंच पाहिजे. आणि हीच खरी भूमिका या अधिवेशन आयोजनामागे आमची राहिली. नक्कीच. म्हणजे अधिवेशन झालं आणि त्यामध्ये वेगवेगळी चर्चासत्र झाली आणि त्यातून एक कुठेतरी एक विचारांची घुसळण जी होते ती होत असते. आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन आपण घेतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत नेपाळीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, शिवानंद वसेदार बोलतोय. मी सुद्धा त्यावेळी पत्रकाराचं काम करायला लागले, सध्या आता सुरू केलेलं आहे मी सुद्धा. आणि आता सध्या कसं झालंय, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मीडियाचं पत्रकार व्हावं म्हणून अजून माझी इच्छा होती म्हणून ते करावलंय. पण मॅडम सध्या मीडियामध्ये आता जर पत्रकार व्हायचं असेल तर त्यासाठी कोणती खुबी असणे गरजेचं आहे? म्हणजे त्यांनी कोणते कोर्स घेतले पाहिजे काय किंवा काय असले पाहिजे, त्याच्याकडे म्हणजे वस्तू कुठल्या असेल तर चांगल्या प्रकारे आपण ते पत्रकार मीडियाचे होऊ शकतो.
तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल असा माझा एक छोटासा प्रश्न आहे बघा मॅडम. धन्यवाद. काय सांगाल सागर सर तुम्ही? खरंच म्हणजे खरं तर मला वाटतं की या फोनने म्हणजे तुमच्या ह्या कार्यक्रमाचा देखील उद्देश जो आहे तो सफल झाला असं मी म्हणेन. अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा आणि खरं तर आमची संघटना त्यासाठीच काम करते आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा पत्रकारितेचं हे डिजिटल स्वरूप समोर आलं तेव्हा निश्चितच एक त्याला आकार चेहरा येणं फार गरजेचं होतं आणि तुमचा जो प्रश्न आहे की यासाठी कोणती डिग्री आहे का किंवा यासाठी आपण कोणती पदविका घेऊ शकतो का, तर आजच्या घडीला जर पाहिलं असेल तर जसं तुम्ही म्हणालात तसं हे निश्चितच आहे की डिजिटल पत्रकारितेमध्ये ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार असे जर काही एक समीकरण निर्माण झालेलं आहे तर त्याला कुठेतरी ते शेत देणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी निश्चितच संघटनेच्या वतीने आमचे प्रयत्न सुरूच आहे. त्यासाठी एक असं ज्या पद्धतीने आम्ही माने सरांच्या माध्यमातून जसं एक डिजिटल पत्रकारितेचं एक धोरण गव्हर्नमेंटने सरकारने जाहीर करावं अशी जी आमची मागणी आहे त्याच पद्धतीने ही पण आमची मागणी आहे की या डिजिटल पत्रकारितेसाठी एक निश्चित असा अभ्यासक्रम निश्चित करण्यात यावा. जसं यापूर्वी प्रिंट मीडियाच्या बाबतीत असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत एक अभ्यासक्रम आहे की त्या संदर्भात एक पदविका असते, पदवी असते आणि ती पास झाल्यानंतर कुठेतरी कुठच्या तरी दैनिकमध्ये किंवा कोणत्या तरी न्यूज चॅनलमध्ये त्याला त्या पद्धतीने एक अधिकृतपणा येतो. तसंच त्याच पद्धतीने डिजिटल पत्रकारितेमध्ये ज्या पद्धतीने आता वेब पोर्टल आहेत, यूट्यूब चॅनल आहेत, तर त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर असे आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध असतात आणि त्यासाठी निश्चित असा एक अभ्यासक्रम देखील असणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे आम्ही जी आतापर्यंत 2 अधिवेशनं घेतली तर त्या 2 अधिवेशनामध्ये जो काय कार्यशाळा आम्ही ठेवली होती त्यामध्ये पण ह्याच पद्धतीचंच मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं की निश्चित असा एक अभ्यासक्रम डिजिटल पत्रकारितेसाठी निश्चित करण्यात यावा. त्यासाठी एक धोरण सरकारने जाहीर करावं आणि त्या दृष्टीने देखील आपण असे काही अभ्यासक्रम करता येतील का या दृष्टीने देखील आमच्या चर्चा सुरू आहेत आणि निश्चितच मला असं वाटते की ह्या वर्षभरामध्ये अशा पद्धतीचे अभ्यासक्रम हे आपण सरकारमान्य अभ्यासक्रम हे अशा तरुणांसमोर मांडू ते लवकरच आणि त्यामुळे निश्चितच अशा पत्रकारांना एक नोकरीच्या संधी देखील या निमित्ताने उपलब्ध होतील. जसं सरांचं मगाचं मत होतं की सर म्हणाले की अर्थार्जन देखील या महत्त्वाचं आहे की नुसतं मोबाईल हातात मिळाला म्हणून मी पत्रकार असं मिरवण्यात काही अर्थ नाही. तर त्यातून नेमकं कशा पद्धतीने आपलं अर्थार्जन देखील होणार आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे आणि ते योग्य पद्धतीने चांगल्या मार्गाने. त्यामुळे निश्चितच तुमचा जो प्रश्न आहे तर ह्या प्रश्नावर ऑलरेडी संघटनेच्या वतीने आमचं काम सुरू आहे. बरोबर आहे. म्हणजे एक ठराविक असा अभ्यासक्रम असावा आणि त्याद्वारे अनेक जे लोक आहेत की त्यांना त्याचा लाभ घेता यावा आणि मग पुढेची एक दिशा आहे ती व्यवस्थित ठरावी. माने सर, आता आपण बघतोय की डिजिटल पत्रकारितेमध्ये काही सर्टिफिकेशन नाहीये, म्हणजे जसं OTT प्लॅटफॉर्मवर आहे की सेन्सॉरशिप नाहीये. त्यामुळे मग बऱ्याचदा असं होतं की सामान्य माणसांकडून कुठेतरी टीका केली जाते ह्या सगळ्या माध्यमांवर. तर तुमचं काय म्हणणं आहे याबाबत की कशा पद्धतीने हे व्यवस्थित लागू शकेल मार्गी? मॅडम, मी नेहमी सांगतो की डिजिटल माध्यम सध्या बाल्यावस्थेत आहे आणि या बाल्यावस्थेतील माध्यमाला वळण लावण्याचं काम केवळ या क्षेत्रात काम करणाऱ्या जे काही घटक आहेत त्यांचंच नाही तर समाजाचं आहे, शासनाचं आहे, आपल्या सर्वांचंच आहे. आणि हे क्षेत्र इतक्या गतीनं वाढतंय आणि त्याचं भवितव्य पुढची 5-50 वर्षे डिजिटल माध्यम हे मुख्य प्रवाह म्हणूनच नावारूपास येणार आहे हे आपल्याला माहीत असताना आपण आता या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी प्रशिक्षण घेतलं पाहिजे याची जाणीव आपण दिली पाहिजे. पत्रकारिता करायची तर केवळ बातम्या देऊन आणि आपल्या हातात शस्त्र आहे म्हणून त्या पद्धतीनं वापर करून जमणार नाही. तर सामाजिक जबाबदारी देखील माझी आहे पत्रकार म्हणून. या भावनेतून आम्ही एक नियमावली की नक्की पत्रकार कुणाला म्हणायचं, डिजिटल पत्रकार याविषयीची नियमावली तयार करण्याची विनंती राज्य सरकारला केली. आपल्याला माहीत असेल 2020 साली
केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागानं आणि सूचना प्रसारण मंत्रालयानं एक नियमावली देशातल्या डिजिटल माध्यमांसाठी जारी केली होती बरं. की ज्या नियमावलीनुसार की वृत्त प्रसारित करताना किंवा एखादा रिपोर्ट प्रसारित करताना नक्की काळजी काय घेतली पाहिजे. एक तर जातीय विद्वेष निर्माण होऊ नये, त्यात भडकपणा असू नये, बिभत्सता असू नये किंवा कुठल्याही प्रकारचं सामाजिक वातावरण बिघडेल अशा प्रकारचं वृत्त किंवा माहिती डिजिटल माध्यमांनी देऊ नये यासाठीची आचारसंहिता केंद्र सरकारने नियमावली म्हणून यापूर्वीच जाहीर केलेली आहे. ती मग पत्रकारितेसाठी आहे, त्याचबरोबर OTT प्लॅटफॉर्मसाठी देखील आहे. परंतु यात गंमत अशी झालेली आहे की कुठल्याही प्रकारची नोंदणी, जसं मुद्रित माध्यमांना RNI सर्टिफिकेट किंवा RNI कडं नोंदणी झाल्यानंतरच त्याची अधिकृत पत्रकारिता सुरू होते किंवा त्याचं प्रसारण सुरू होतं असं म्हणू शकतो आपण. तसं डिजिटल माध्यमांच्या बाबतीत आज ती सोय नाही. कुठलाही माणूस एखादं वेब पोर्टल, एखादं टायटल घेऊन लगेच सुरू करू शकतो. फेसबुकवर कुठलं तरी टायटल घेऊन आपलं पेज न्यूजचं सुरू करतो किंवा या पद्धतीनं त्याचं रीतसर नोंदणीनंतर त्याचा नोंदणीचा क्रमांक आणि तो क्रमांकही अपरिहार्यपणे सतत ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी विचारला जावा अशा प्रकारची सिस्टम अजून डिजिटल माध्यमांसाठी अस्तित्वात आलेली नाही. ती येण्याची प्रक्रिया सुरू आहे केंद्र सरकारची. आता अंतिम टप्प्यात मागच्या अधिवेशनामध्ये म्हणजे मला वाटतं हिवाळी अधिवेशनामध्ये त्या संदर्भातला कायदा देखील अंतिम स्वरूप देऊन त्याला पारित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे आचारसंहिता किंवा नियम त्याला कायद्याचं स्वरूप दिल्यानंतरच या क्षेत्राला एक चौकट आणि चेहरा प्राप्त होईल असं मला वाटतं. नक्कीच सर. आणि तुम्ही म्हणालात की अजून ही पत्रकारिता आहे ती बाल्यावस्थेत आहे आणि आपण म्हणतो की जे वळण लावायचं असतं ते लहानपणीच लावायचं असतं. तर त्या पद्धतीचे प्रयत्न सर आपले सुरू आहेत. सागर सर, तुम्ही काय सांगाल की आता जे दुसरं अधिवेशन झालं कोल्हापूर इथं, तर तिथे जवळजवळ 2200 लोक आले होते, पत्रकार आले होते महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून. तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? निश्चितच. म्हणजे ज्यावेळी या संघटनेचं पहिलं अधिवेशन हे भिलार गावी झाल्यानंतर त्या अधिवेशनाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला, त्यानंतर त्याच वेळी खऱ्या अर्थानं दुसरं अधिवेशनाचं ठिकाण देखील निश्चित झालेलं होतं आणि ते म्हणजेच कोल्हापूरमधल्या अगदी कनेरी मठ येथे हे अधिवेशन झालं दुसरं. सांगायला आनंद होतोय की जसं पहिल्या अधिवेशनाला स्वतः जरी मुख्यमंत्री जरी उपस्थित राहू शकले नाही एका महत्त्वाच्या कार्यक्रमात, तरी पण त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. डिजिटल माध्यमातून त्याचा त्यांनी वापर केला. अगदी त्याच पद्धतीने कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनाला अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणा, त्याचबरोबर आपले मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर या सर्व मंत्री महोदयांचा तर सहभाग होताच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे महाराष्ट्रातून जे आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी होते, सर्व सभासद होते, ते तर या सहभागी होतेच. पण त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायला आम्हाला आनंद होतोय की या क्षेत्रामध्ये जे येऊ पाहणारे सर्व तरुण पत्रकार होते, तर त्यांचं सुद्धा रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईन पद्धतीनेच ठेवलेलं होतं, निःशुल्क ठेवलं होतं त्यांना. आणि त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळालेला होता, त्यामुळे हजारोच्या संख्येने तिथे तरुण आले होते आणि त्या अधिवेशनाचा त्यांनी अगदी मनमुराद असा आनंद घेतला. खरं तर 2 दिवसीय असं हे अधिवेशन होतं
पहिल्या दिवशी या सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पत्रकारांचं स्वागत, त्यांचा परिचय असा कार्यक्रम ठेवला होता. आणि त्याचबरोबर जसं सरांनी म्हणाले तसं की आज ह्या जसं बाल्यावस्थेत असणारी ही पत्रकारिता आहे, तर त्यांना कुठेतरी ते वळण देणं फार गरजेचं होतं. म्हणून जसं तो आपल्याला लहानपणी जसं पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा ज्या शाळेच्या टीचर असतात ते आम्हाला मार्गदर्शन करतात, त्याच पद्धतीने सरांनी अगदी अचूक पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं होतं. जे ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्रातील, त्या अशा पत्रकारांना त्यांनी एक दिवस अगोदरच बोलवून घेतलं होतं आणि त्यांचा परिचय आणि त्यांची पत्रकारिता आणि त्यांचे अनुभव हे त्यांनी शेअर केले. त्यामुळे तरुण पत्रकारांना जे या क्षेत्रामध्ये येऊ पाहतायत, तर त्यांना अशा पद्धतीने ते अचूक मार्गदर्शन त्यांना मिळालं. आणि त्यामुळे निश्चितच पहिला दिवस एवढा अगदी खेळीमेळीमध्ये गेला. त्यानंतर दुसरा दिवस होता, अधिकृत त्या अधिवेशनाचं उद्घाटन होतं आणि खऱ्या अर्थानं सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाचं उद्घाटन झालं. त्यामध्ये सर्वच मंत्री महोदयांनी या डिजिटल पत्रकारितेचं आत्ता असणारं समाज माध्यमांवर असलेला प्रभाव आणि भविष्यात त्याचे होणारे परिणाम किंवा त्या संदर्भात राज्य शासन कशा पद्धतीने याकडे पाहतंय या पद्धतीची आपली भूमिका मांडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आमच्या संघटनेची मागणी होती की ह्या डिजिटल पत्रकारितेला निश्चित असं एक तुम्ही कायद्यात त्याचं रूपांतर करा, आणि ती जी मागणी होती तर ती मागणी त्यांनी जवळजवळ मान्य केली. आणि त्यामुळे नक्कीच जो आम्हाला या अधिवेशनामागचा आमचा जो उद्देश होता तो सफल झालेल्याचा आनंद मिळाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्याबद्दल आणखी बोलूया. एक फोन येतोय, तो फक्त घेते मी. आपल्याशी विनया परब बोलतात विरारहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की डिजिटल पत्रकारिता करण्यासाठी कुठे हा कोर्स उपलब्ध आहे आणि अभ्यासक्रमाची पुस्तकं कुठे मिळतात? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. खरं तर हा मघाशी देखील विचारला गेलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही दिलं गेलेलं आहे. दोन्ही आपल्या तज्ज्ञांनी सांगितलेलं की ह्याविषयीचा जो एक कोर्स आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे तो आता तयार होतोय. आणि जर तुम्ही या वेब पोर्टलला जर भेट दिलीत डिजिटल पत्रकारितेच्या, तर तुम्हाला नक्कीच अधिक माहिती जी आहे ती मिळू शकेल. सर, आपण कोल्हापूरच्या अधिवेशनाबद्दल बोलत होतो, तर तुम्ही काय सांगाल की कोणकोणती चर्चासत्र त्या अधिवेशनामध्ये होती? मॅडम, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं की हे अधिवेशन स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांच्या कनेरी मठ या ठिकाणी हे झालं. हो सर, मला कणेरी मठ बद्दल पण सांगा. म्हणजे कणेरी मठ ही जागा काय आहे? कणेरी मठ म्हटलं की आपल्याला थोडं आध्यात्मिक, खरं तर आध्यात्मिक असणं हे चांगलंच आहे, परंतु अध्यात्माला विज्ञानाची जोड आणि नव्या ज्याला आपण पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या कामाची जोड किती चांगल्या पद्धतीने दिली जाऊ शकते याचं उदाहरण म्हणून एक संपादक पत्रकार म्हणून मी कनेरी मठाकडे पाहतो. आणि सुदैवानं ज्यावेळी आम्ही कनेरी मठाचे स्वामीजी काडसिद्धेश्वर महाराज यांना भेटलो आणि तिथं अधिवेशन आयोजित करण्याची आमची मनीषा व्यक्त केली, त्यावेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद तर दिला, परंतु आम्हाला सांगितलं की आदल्या दिवशी म्हणजे तुमच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आम्ही आमच्या मठाच्या वतीनं पत्रकारांचं स्वागत करू, त्यांचं भोजनाची आणि इतर सगळी व्यवस्था करू. त्यांनी तिथल्या निवासाची देखील व्यवस्था आमच्या सर्वांची पत्रकारांची मठाच्या वतीनंच केली होती. आणि एक एकर शेतीमध्ये 1 लाख रुपये उत्पन्न कशा पद्धतीनं घ्यावं, सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करावी याचे म्हणजे प्रयोगशाळाच तिथं त्यांनी उभी केलेली आहे. आणि त्याचं अभ्यास, त्याची पाहणी पत्रकारांना करता यावी, त्यांनी जे जे विज्ञानवादी काम त्या परिसरात उभं केलंय या उद्देशानं आम्ही कनेरी मठ हे स्थळ निवडलं. बरोबर आहे. आणि ते राज्यातल्या पत्रकारांनाही खूप आवडलं. त्यांनी त्या परिसरात फिरून
चांगल्या पद्धतीनं निरीक्षण केलं, त्याचा आनंद घेतला आणि त्यामुळं ते स्थळ निवडण्यामागचा आमचा उद्देश, जसं मी आपल्याला अगोदर म्हणालो की भिलार हे वाचनाचं अधिष्ठान असलेलं गाव, तसंच भिलार हे विज्ञान आणि अध्यात्म याचं अधिष्ठान असलेलं गाव. यामुळं आम्हाला पत्रकार म्हणून त्या ठिकाणी अधिवेशन घेताना अगदी पहिल्या क्षणापासून ज्याला सकारात्मकता म्हणतो, ज्याला पॉझिटिव्ह वेव्ज म्हणतो आपण, त्या वेव्ज आम्हाला अगदी ठरल्या दिवसापासून तिथं मिळाल्या. बरोबर. म्हणजे ठिकाण निवडताना पण तुम्ही एवढा विचार केला. त्या अधिवेशनाचं उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते झालं. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील होते. खासदार धनंजय महाडिक हे देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे या अधिवेशनामध्ये एक आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय म्हणून अजित पवार, उपमुख्यमंत्री अजितदादांची गिरीश कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत हा विषय अत्यंत महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आणि ती मुलाखती गाजली. बरोबर. त्या मुलाखतीमुळं आमच्या या अधिवेशनाला एक वेगळी उंची आली की मराठी सिनेसृष्टीत एक वळूसारखे चित्रपट, देऊळसारखा चित्रपट ज्या कलाकारांना दिला, अशा अभिनेता गिरीश कुलकर्णीनं ज्या पद्धतीनं ती मुलाखत खुलवली अजितदादांची, ती गाजली आणि आम्हा पत्रकारांना आमच्या अधिवेशनाचं एक फलित मिळालं, असंही त्यातून आनंद मिळाला. नक्कीच सर. म्हणजे पत्रकारितेच्या दृष्टीने जे काही वेगवेगळे पैलू आहेत पत्रकारितेचे, ते सगळे ह्याच्यामध्ये चर्चिले गेले होते. तसेच काही वेगळ्या विषयावरच्या मुलाखती, चर्चासत्र आणि कार्यशाळा देखील यांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. डिजिटल पत्रकारिता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या अनेक बाजू असतात, अनेक पैलू असतात. त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की नक्की ह्याचं भविष्य काय आहे, याविषयी आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डिजिटल पत्रकारिता ही आजच्या युगाची पत्रकारिता आहे आणि त्या पत्रकारितेला एक छान वळण लागावं, त्यातून काहीतरी सकारात्मक निर्माण व्हावं, या दृष्टीने आजचा आपला कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्येष्ठ पत्रकार राजा माने सर आणि सागर चव्हाण सर. पुन्हा एकदा स्वागत दोघांचंही. माने सर, तुम्ही काय सांगाल की आता आपण बघतोय की एक आदर्श डिजिटल पत्रकारिता ही कशा पद्धतीची असावी? तुम्ही म्हणालात की महाराष्ट्र आदर्श आहे पत्रकारितेमध्ये, तर डिजिटल पत्रकारितेमध्ये देखील आदर्श व्हावा महाराष्ट्र, तर ह्याबद्दलची तुमची भूमिका सांगा. मॅडम, नेमकं तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच दिशेनं आमची संघटना काम करण्याचा प्रयत्न करते की जसं देशाला महाराष्ट्रानं रोजगार हमीसारखी योजना दिली, त्याच पद्धतीनं डिजिटल माध्यम हे किती आदर्श पद्धतीनं चालू शकतं याचं एक मॉडेल महाराष्ट्रानं देशापुढं ठेवावं आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनानं त्या अनुषंगानं कायदे बनवावे. पत्रकारांना जबाबदारी आणि शिस्त या दोन्ही सांगत असताना त्यांना सुरक्षितता द्यावी, अशा प्रकारचं. आणि पत्रकारांनीही आपलं जबाबदारीचं भान ठेवून एक मॉडेल म्हणून देशापुढं आपण कशा पद्धतीनं जाऊ यासाठी प्रयत्न करावे, हा देखील विचार या अधिवेशनामध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक चांगला प्रस्ताव आम्हा पत्रकारांपुढे ठेवला, चांगला विचार मांडला. तो असा होता की पत्रकारांच्या मुली, त्यांच्या शिक्षण, त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासंदर्भात आणि विशेषतः ज्या मुली खेळांमध्ये ज्यांचं आवड आहे किंवा प्रावीण्य आहे, अशा मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांना अधिक गतीनं पुढं कसं जाता येईल
यासाठी एक ट्रस्ट स्थापन करावा आणि त्या ट्रस्टच्या उभारणीसाठी जे जे करावं लागेल त्यात मदत देखील करण्याची भूमिका चंद्रकांत दादांनी व्यक्त केली. अजितदादांनी देखील आपल्या सहभाग नोंदताना पत्रकारांचे म्हणजे आमच्या संघटनेचं नोंदणी असेल किंवा पत्रकारांची नोंदणी असेल या संदर्भात उपमुख्यमंत्री म्हणून जे जे करता येईल ते करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मला असं वाटतं की शासन त्यांच्या पातळीवर जे करायचं ते करेल, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर आपण सर्वजण मिळून पाठपुरावा करू, परंतु पत्रकार म्हणून जी आपली जबाबदारी ती देखील जबाबदारी आम्ही पार पाडण्यासाठी एकमेकांचे विचार ऐकले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत आणि तशा पद्धतीची कृती केली पाहिजे. आता या अधिवेशनामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर निशा पवार मॅडम आणि आमचे मित्र आणि सल्लागार आमच्या संघटनेचे की जे सोलापूर वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख होते डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारितेपुढची आव्हानं या गंभीर विषयावर चर्चा देखील झाली आणि ती चर्चा इतकी चांगल्या पद्धतीने झाली की पुढे नक्की काय करावं लागेल डिजिटल माध्यमांनी, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे इतके प्रश्न निर्माण होणार आहेत की आज मृण्मयी इथं न थांबता देखील दूरदर्शनच्या प्रेक्षकांना त्या तंत्रामुळे दिसू शकतात. तर मग हे क्षेत्र इतकं जर फास्ट पुढे जाणार असेल तर या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला देखील तेवढं गतिमान राहत असताना जबाबदारीनं देखील कशा पद्धतीनं राहावं लागेल हे त्या परिसंवादाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं. मला या अधिवेशनाच्या निमित्तानं जे पुरस्कार आम्ही दिले त्या पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. विशेषतः की महिलांनी शेती केली पाहिजे किंवा शेतकरी हा पुरुषच असतो असं का, तर विदर्भातल्या वर्षाताईंनी जे काम महिलांनी शेती करण्यासंदर्भात केलंय त्यांचा आम्ही महागौरव पुरस्कार देऊन सत्कार केला. त्याचबरोबर ज्यांनी की मुला-मुलींच्या नावापुढं वडिलांचंच नाव लावण्याची जी पद्धत आहे त्याला आईचंही नाव लावलं पाहिजे यासाठी कायदा करण्यासाठी जी चळवळ उभी केली त्या भारतीताई चव्हाण यांना देखील आम्ही पुरस्कार दिला. असे म्हणजे चित्रकलेतले शशिकांत धोत्रे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज अशा मान्यवरांचा पुरस्कार देऊन देखील आम्ही या अधिवेशनात गौरव केला. हे देखील एक संयोजक म्हणून सर्व पत्रकारांच्या वतीने मला त्याचा आनंद वाटतो. नक्कीच सर, वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या मान्यवर व्यक्ती आहेत ज्यांनी महत्त्वाचं काम केलंय त्यांचा तुम्ही सन्मान केलात आणि मुख्य म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा विषय जो आजचा एक अतिशय चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय आहे अशा विषयावर देखील आपण चर्चा केलेली आहे. आणि आपण पाहिलं की ह्या दोन अधिवेशनांच्या निमित्ताने अनेक चर्चेचे विषय खरं तर तिथे उपस्थित झाले होते. अर्थातच आपल्यापैकी सगळेजण जरी त्या अधिवेशनाला उपस्थित नसले तरी त्याचा कुठेतरी एक गाभा आपण आजच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि तो नक्कीच मला असं वाटतं की सर्व पत्रकारांना देखील पत्रकारितेच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन तरुणाईला आणि एकूणच समाजाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सर, आपण इथे आलात, दोघेही इथे आलात आणि एक कुठेतरी आपण म्हणतो की एक अनुभव आणि उभरती पत्रकारिता ह्याचं एक छान मिश्रण आज आमच्या सगळ्या दर्शकांना ऐकायला मिळालं. तुम्हा दोघांनाही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.